सर, आज गोराई नगर सार्वजनिक शिक्षा मंडल का आए हैं, आपका आगमन हुआ है, बप्पा की आशीर्वाद जी क्या गोराई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडल के सभी कार्यकर्ता तांबोकर और उनके पूरे टीम का मैं हृदय से अभिनंदन करना चाहता हूँ। बहुत ही अच्छे ढंग से यहाँ पर सार्वजनिक गणेशोत्सव का वो आयोजन करते हैं। दत्त मंदिर का भी व्यवस्थापन इतना अच्छा ढंग से वो करते हैं और बोरीवली की वैशिष्ट है कि इस प्रकार के धार्मिक उत्सव के माध्यम से सभी लोगों को साथ में लेकर चलने का एक तो स्वभाव बोरीवलीकरों का बना है। यही बोरीवली की वैशिष्ट है, यही उसकी ताकत है, ऐसा मैं मानता हूँ। और अनेक राजनीतिक पार्टियां होने के बाद में भी धार्मिक उत्सव में सभी लोग एक साथ में हम लोग आते हैं। यही सनातन धर्म की ताकत है, ऐसा मैं मानता हूँ। और भगवान हम सबको अच्छी बुद्धि दे ताकि हम आने वाले दिनों में इस ताकत को और मजबूत बनाकर समाज की सेवा करते रहें। MNG कॉलनीचा हा जो गणपती आहे त्याला बरोबर ह्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहे। माझ्याबरोबर दर्शन घ्यायला आमच्या विभाग समितीला सुजाताताई शिंगाडे त्या गणपतीचे अध्यक्षपणाकडे त्याला म्हणतात, त्यांनी गणपती सुरुवात केली ते आमचे तांबोकर इकडे आहेत। आणि गणपती उत्सव म्हटल्यानंतर सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे लोक एकत्र येऊन गणपतीची सेवा करतात। आणि गणपती हे हा विघ्नहर्ता, विद्येचं त्याला म्हणतात देव आहे, विद्येचा। मी गणपती बाप्पाला एवढी विनंती करीन या सर्व लोकांना चांगल्या तऱ्हेचं त्यांना आरोग्य, चांगल्या तऱ्हेचं त्यांचा उत्कर्ष आणि भरभराट हो अशा तऱ्हेची गणपतीतर्फे मी प्रार्थना करीन। गोराईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोराई नगर सार्वजनिक गणेशोत्सव के 85 साल के पर्व पर आप सबको हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। यहाँ के कार्यकर्ताओं का उत्साह देखते ऐसा लगता है गणपति और 1 महीना भर इधर रहना चाहिए, ऐसा इन लोग का उत्साह यहाँ पे। मैं हर साल यहाँ पर आता हूँ, इनका गणेश जी का आशीर्वाद लेता हूँ और आपको ही सबको धन्यवाद देता हूँ। गोराई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 1974ला स्थापन झालं। पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही एका घरामध्ये बसवला, त्याच्यानंतर 75ला रजिस्ट्रेशन केलं आणि 75 ते आजपर्यंत फक्त 3 वर्ष मी अध्यक्ष नव्हतो। तिथून पुढे 78 पासून ते आजपर्यंत कंटिन्यू मी 2024 पर्यंत अध्यक्षही भूमिका, प्रमुख अध्यक्षही भूमिका, कार्यकारिणीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवणे, मेडिकल, शालेय शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक ह्या गोष्टी जोपासत। तर करोना काळामध्ये आम्ही प्रत्येक घरटी 5-5 प्रकारचं धान्य वाटप केलं। त्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही समाजसेवा करत हे गणेशोत्सव मंडळ समाजसेवेची बांधिलकी पत्करून आज कार्यरत आहे। जे शिक्षणामध्ये आहेत ते शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण, त्यांना शिक्षणामध्ये जर हे द्या। आणि परत आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सत्कार पण आम्ही केलेला आहे। त्याचप्रमाणे आज तुम्ही बघत आहात की आम्हाला 27 बिल्डिंग मधल्या कॉलनीतल्या ओल्ड कॉलनीमधल्या भरपूर लोकांचा सपोर्ट आहे आम्हाला। परंतु या बिल्डिंग मध्ये सेक्रेटरी, चेअरमॅन जे आहेत ते पण आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतात। कधी आम्हाला म्हणजे असं की हे नाही केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला महिलांचा खूप सपोर्ट आहे। प्रत्येक हळदी कुंकू समारंभ झाला किंवा महिलांचे जे प्रोग्राम होतात त्याच्यामध्ये ते सहभागी होतात, उत्स्फूर्तपणे आम्हाला सहभाग दिला। आणि ही 50वे वर्ष जे आम्ही विचार केलेला त्याप्रमाणे आम्ही हे पार पाडलेलं आहे। किती फूटची गणपती आहे? किती फूटची गणपती आहे? आमचा हा 8.5 टोटल 10 फुटाचा गणपती आहे। गोराई नगर सार्वजनिक मंडळाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण या 42 वर्षाची आमची लास्टची परंपरा आहे। आज आमची 50 वर्ष झालेली आहे तिथे। या 50 वर्षाच्या निमित्ताने आम्ही इथे बरेच सार्वजनिक आरोग्य शिबिरं आयोजित केलेली आहेत। त्याच्यामध्ये कॅन्सर निदान हे एक कार्यक्रम राबवलेला आहे, नाडी परीक्षण कार्यक्रम राबवलेला आहे। तसंच आज संपूर्ण शारीरिक तपासणी होती। तसेच जे पदवीधर झालेले आहेत, शालेय शिक्षण पूर्ण केलेले आहे अशा मुलांना पण आम्ही इथे गौरव केला जातो। आज या 50 वर्षाच्या वाटचाल करताना आम्हाला बऱ्याच लोकांचं सहाय्य लागलेले आहे। आज त्यांचं वर्ष 75-80 वर्षापर्यंत पोहोचलेलं आहे, त्यांचाही आम्ही गौरव केलेला आहे। इथे महिलांसाठी
हळदी कुंकू प्रोग्राम आयोजित केला जातो. असे विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. इथे त्याचबरोबर आम्ही कॉलनीत साफसफाईची मोहीम, धूर फवारणी ही BMCच्या माध्यमाने इथे राबवलेली आहे. असे सर्व सामाजिक कार्यक्रम राबवताना आम्हाला मंडळाचे अध्यक्ष कालुबाई मनोहर मदनानी, त्यांचा मुलगा, या मंडळाचे सचिव गणेश कुलकर्णी यांचा आम्हाला खूप सहाय्य लावलेलं आहे, खूप मार्गदर्शन लाभलेलं आहे. अशा तऱ्हेने हा 27 बिल्डिंगचा आणि आजूबाजूच्या 5 बिल्डिंग अशा 33 बिल्डिंगचा हा मोठा गणपती उत्सव आहे. तो आम्ही पारंपरिकरित्याने तसेच सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आम्ही साजरा करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना निरोगी आयुष्य द्या. जे शिक्षणामध्ये आहे, जे शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षण, त्यांना शिक्षणामध्ये त्याला पाहिजे द्या. आणि परत आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सत्कार पण आम्ही केलेला आहे. त्याचप्रमाणे आज तुम्ही बघत आहात की आम्हाला 27 बिल्डिंग मधल्या कॉलनीतल्या ओलेमिजी कॉलनीमधल्या भरपूर लोकांचा सपोर्ट आहे आम्हाला. परत या बिल्डिंग मधले सेक्रेटरी, चेअरमॅन जे आहेत ते पण आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतात. कधी आम्हाला म्हणजे असं की हे नाही केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला महिलांचा खूप सपोर्ट आहे. प्रत्येक हळदी कुंकू समारंभ झाला किंवा महिलांचे जे प्रोग्राम होतात त्याच्यामध्ये ते सहभागी होतात. उत्स्फूर्तपणे आम्हाला सहभाग दिला आणि ही 50वे वर्ष जे आम्ही विचार केलेला त्याप्रमाणे आम्ही हे पार पाडलेलं आहे. सगळ्यांचे तर मन भरून आले. उद्या विसर्जन आहे. गेली 50 वर्ष असे कार्यक्रम राबवत असताना आम्ही लहानपणापासून बघत आलोय. माझे वडील कार्याध्यक्ष म्हणून इथे आहे आणि मी स्वतः बाहेर असतो, मी US मध्ये असतो. पण या 50व्या वर्षासाठी मी फक्त 2 दिवस मला भेटले. US वरून इथे आलो फक्त 50वं वर्ष एन्जॉय करायला. आणि तसंच आम्ही सर्व इकडे सगळं सोशल ऍक्टिव्हिटीज फॉर आम्ही सगळ्या मुलांसाठी एव्हरी डे देर वॉज सम ऍक्टिव्हिटीज गोइंग ऑन. सो इथे आम्ही चित्रकला स्पर्धा, स्पोर्ट्स, सायकलिंग अँड एव्हरीथिंग वी वर डन विथ दॅट. सगळं कार्य 10 दिवस एकदम जोशात संपूर्ण झालाय. आता उद्याचं विसर्जन आहे. मंडळ आमचं 50 वर्ष जुनं आहे. हे 50वं वर्ष आहे. या सर्व 50 वर्षाच्या कालावधीत मंडळाकडून विविध उपक्रम राबवले जातात. म्हणजे थोडक्यात मुलांसाठी स्पर्धा, शैक्षणिक असतील, बौद्धिक असतील, मेडिकल कॅम्प आम्ही अरेंज करतो आणि अशा अनेक गोष्टी इथे होतात. आणि कुठलाही गालबोट न लागता म्हणजे धर्मार्थ शास्त्रीय पद्धतीने आमच्या इथे सगळं असतं. होम हवन, सत्यनारायणची महापूजा वगैरे, सिनियर सिटीजनचा मान, कालच सिनियर सिटीजनचा आम्ही सत्कार केला इथे. असं सगळं विविध कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करतो. आणि नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मंडळ ही नवीन ज्या कॉलनी झाली मी इथली माहेरवाशीण आहे. आणि या ज्या मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिर असतं, चष्म्याचं वाटप केलं जातं, त्या लहान मुलांसाठी वेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. नंतर योगाचे चालले जातो, जिम्नॅस्टिक चाललं जातं. असे विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्यात मंडळ सामील आहे. आणि या मंडळाला यावर्षी 50 वर्ष.